नमस्कार, मराठी नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे। आणि आज आपण आलेलो आहे कुर्ला सुंदर बाग या ठिकाणी। आणि इथे लोकांच्या अनेक समस्या आहेत आणि त्या समस्यांसाठी आपण या विभागात आलेलो आहे। आपण आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून दाखवू शकतो गेल्या अनेक दिवसांपासून इथे जे अनधिकृत बांधकाम केलेलं आहे, ड्रेनेज टाकलेलं आहे आणि ह्या शौचालयाचं काम झालेलं आहे, तर ते सुद्धा इथे रोडवर आलेलं आहे। आणि लोकांचं येणं जाण्याच्या समस्या आणि गंदगी म्हणजे एकदम घाण दुर्गंध असा सुगंध त्या दुर्गंधीचा सुगंध या लोकांना घ्यायला लागतोय। आणि समाजसेविका पाटील मॅडम आपल्या सोबत आहे। गेल्या अनेक दिवसांपासून इथे कचरा पडलाय आहे, लेडीज लोकांना तकलीफ होते, परिवाराला तकलीफ होते, मच्छर है, बीमारी अभी बारिश पाऊस येतोय आणि खूप त्रास आहे। ते माझ्याकडे पण कंप्लेंट घेऊन आले होते, म्हटलं ठीक आहे आपण बघूया। ठीक आहे, आपल्या सोबत समाजसेवक विवेक रॉय आहेत आणि त्यांचं मत जाणून घेऊया काय म्हणणं आहे। साहेब नमस्कार, मी विवेक राय। गेल्या 2-3 दिवसापासून मी हे जे कचरा जे डेब्रिज आहे ते त्याच्या संदर्भात मी महानगरपालिकेचा जो पोर्टल आहे त्याच्यावर मी ऑनलाईन कंप्लेंट तक्रार करतोय। तक्रार केल्यानंतर त्याची एक कॉपी जे व्हॉट्सअप हेरलेकर साहेबांचं व्हॉट्सअपला पाठवलेली होती, धनाजी हेरलेकर वॉर्ड ऑफिसर त्यांना पाठवली होती। पाठवल्यानंतर सुद्धा त्यांना एक रिक्वेस्ट केली की साहेब लवकरात लवकर ते स्थानिक लोकांचा जे त्रास होतोय ते लवकरात लवकर आपण सॉल्व्ह करावं। ते मला आश्वासन दिले की हो आपण करूया। दुसऱ्या दिवशी वॉर्ड आपल्या एल वॉर्डमधून एक छोटीशी टेम्पो आली। टेम्पोनी एक आपलं जो काम असतो ना, फक्त कामापुरती की आपण आलोय काम दाखवायचंय, एक 2-3 गोण्या उचलले आणि घेऊन गेले। त्यानंतर आज परत एक आली। असं करून 2 दिवस झाले, पण हा काय डेब्रिज संपत नाही। मला एक समजत नाही, बाजूला नाना नानी गार्डन आहे, तिथंच जर पाठवायचं असतं तर मोठी डंपर पाठवली जाते, कारण तिथं लोकप्रतिनिधीचा कॉल येतो की बाई तिकडं जाऊन कचरे साफ करा, मग तिथं डंपर पाठवली जाते। तिथून एक 20 मीटरचा बाजूला हा राधिका सोसायटी आहे, राधिका सोसायटीच्या बाजूला शौचालय, त्याच्या बाजूला हा डेब्रिज पडलेली आहे। पण या ठिकाणी एक छोटी टेम्पो का पाठवली जाते, काय रिझन आहे? म्हणजे एक लोकप्रतिनिधीचा कॉल आला तर तुम्ही कुठल्याच परीने जाऊन ते काम करून द्याल। आणि जर एखादा साधारण माणूस किंवा समाजसेवकांनी कॉल केलं, मग आपलं कर्तव्य काय की म्हणजे दाखवण्यासाठी एक टेम्पो पाठवून दिली। अरे दाखवण्यासाठी किती दिवस चालवणार साहेब? एवढी जनता रोडवर आलेली आहे। आता तुम्हाला पण समजेल, रिझन असं आहे की एक अंधेरी कुर्ला रोड सोडून, काजूपाडा रोड सोडून आपल्याला कुठल्याच चांदिवलीच्या कुठल्याच एरियामध्ये असं विकास झालेला दिसत नाहीये। पण विकास स्थानिक विधायक म्हणतात की विकास इथं चांदिवली विभागामध्ये जोर शोरावर चाललेला आहे, तर फक्त कुठे कुठे नेमका विकास चालतोय? साहेब चांदिवलीमध्ये बहुतेक 9 वॉर्ड्स आहेत। 9 वॉर्ड्समध्ये आपले जे काय लोकप्रतिनिधी असतील आणि जे काय समाजसेवक वगैरे असतील, जे काय तुम्हाला बोलले असतील ते त्याच ठिकाणी फिरत असतील। एखादा पवई रोड असेल, कुर्ला अंधेरी रोड असेल, स्वच्छ विभाग आहे, हा स्वच्छ विभाग आहे, हा पण सुंदर बाग त्यांच्या अंडरमध्ये येतो साहेब। 164 वार्ड क्रमांक 164 हा एल वॉर्डचा चांदिवली वॉर्डमध्ये येतो, चांदिवली विभागाच्या अंतर्गत येतो 164 वॉर्ड। तुम्ही बघू शकता, जर आपला इथं विकास झालेला आहे तर गेल्या 1.5 महिन्यापासून हा डेब्रिज कशी आहेत? हे काहीतरी रिझन असेल, किंवा एखादा असू शकतो की आपल्याला जाता येताना दिसत नसेल किंवा आपलं जाण्याचा मार्गच तो नसेल। तर साहेब मला एकच म्हणायचं आहे, विकास तुमच्या दृष्टिकोनातून दुसरा असेल, पण आम जनतेच्या दृष्टिकोनातून त्यांचा स्थानिक एरियाचा विकास असला पाहिजे। म्हणजे एक शेवटचा प्रश्न, तुमचे मुंबई महानगरपालिकेला मागणी काय आहे? साहेब मला एकच म्हणायचं आहे, जर आपल्या इथं बांधकाम आणि सर्व ठिकाणी वेळोवेळ पाणी पुरवठा केला जातो, तर आपला या वार्ड क्रमांक 164 जो सुंदरबाग एरिया आहे तिथली जनतेला वेळोवेळ पाणी का भेटत नाही? त्यांना असं पाणीसाठी त्रास का भोगावा लागतोय?
आता एवढी जनता आहे ते बिचारे हंड्या कलशी घेऊन उभे आहेत पाणीसाठी. साहेब, आपल्याला जर पाणीसाठी आपल्या रोडवर उतरावं लागतंय तर याला विकास नाही म्हणू शकत. तुम्ही आम्हाला रोड बनवून देऊ नका, तुम्ही आम्हाला चांगलं लाइटिंग वेटिंग करून देऊ नका, पण जे आपल्याला बेसिक नीड्स आहेत, जे बेसिक नीड्स आहेत, पाणी, ते तरी करून द्या. कारण आम्हाला का उद्या असं वेळ आणून ठेवता की आम्ही एलवॉटचं गेटचं समोर उभा राहून असं कलशी डोक्यावर ठेवून पाणीची मागणी करू? हेच राहिलंय का? म्हणजे जर यापुढे महानगरपालिकेने आपल्या जे आपण कंप्लेंट टाकलेले आहेत, आपण ज्याचं फॉलोअप घेत आहेत, त्याला जर प्रतिसाद नाही दिला तर पुढचं पाऊल आपलं काय असेल? साहेब, प्रत्येक एक म्हणतात ना, एक प्रोटोकॉल असतो. आमचं सध्या प्रोटोकॉल आहे. तुम्हाला आम्ही तक्रार दिलेली आहे, तुम्हाला आम्ही वेळ दिलेला आहे. मला पण माहिती आहे तुमच्याकडे मोठा वॉर्ड आहे, तुम्हाला वेळ लागेल प्रत्येक ठिकाणी ते डेव्हलपमेंट करायला. पण ठीक आहे साहेब, पण हा एरिया पण नेग्लेक्ट झाला नाही पाहिजे. तुम्हाला पण इथं लक्ष द्यावं लागेल. आणि इथली पण जनता, स्थानिक जनता आहे, ते पण लोकांना, जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना मत टाकते. जर आपलं हे काम होत नसेल तर ही जनता उद्या रोडवर उतरू शकते आणि एलवॉटचा गेट समोर आपलं जे काही उपोषण वगैरे आहेत ते करू शकते. खूप खूप धन्यवाद. आपला खास करून जे हंडे कळशे घेऊन आलेले आहेत, म्हणजे तुम्ही हंडे कळशे का घेऊन आलेले आहेत? पानी के लिए। पाणी किती? हाँ, पानी नहीं आ रहा है 2 महीना से। 15 मिनट आवाला, 25 मिनट आवाला, आधा घंटा आवाला, कभी पानी नहीं आता। कभी 3 दिन 2 दिन पानी नहीं आता है। यहाँ ना 10 मिनट 15 मिनट पानी मिलेगा। किसी को 2 दिन नहीं मिलता, किसी को 1 दिन नहीं मिलता है। एकदम काय पाणी येतच नाही ते येतच नाही? नाही किती किती दिवस पाणी येत नाही? म्हणजे असं आधमधून येतं आणि पाणी एकदम कमी येतं. अच्छा, 10 मिनिटं बी राहत नाही पाणी. 6 महिन्यापासून कचरा भरपूर आहे इथे, कोण उचला येत नाही. आम्हाला लय त्रास आहे. लहान पोरं, लेकरू आहे, लेकरूला मच्छर चावला, दवाखान्यात जायला लागेल. काय करायच्या? आजार पडेल तर काम नाही करणार तर पोरांना दवाखान्यात कसं जाणार? पाणी भरायचं किती ते? भरपूर 2 महिने झाले, भरपूर दिवस झाले कचरा. मूलभूत सुविधा आहेत, मूलभूत लोकांच्या ज्या गरजा आहेत त्या कुठेतरी एल विभाग, मुंबई महानगरपालिका ही देऊ शकत नाही. हाच जनतेचा असा आरोप आहे आणि जनतेचं असं म्हणणं आहे, जर तुम्ही आम्हाला ह्या सुविधा दिल्या नाही तर यापुढे आम्ही हंडा मोर्चा, म्हणजे आमचे जे पाणी भरायचे जे साधन आहे ते घेऊन एल विभागाच्या गेटवर येणार. कॅमेरामॅन विवेक सह मी विजय केदार, मराठी नेटवर्क न्यूज, चांदवली विभाग,